लोकसभेच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीची आज नागपुरात बैठक असेल। शिंदे, फडणवीस, अजित पवारांची नड्डांसोबत आज बैठक असेल। जागांचा तिढा सोडवण्यासाठी आता नागपुरात मंथन केलं जाणार आहे असं सूत्रांकडून कळतंय। जागेच्या फॉर्म्युल्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। आज तिन्ही नेते दिल्लीत जातील अशी चर्चा होती, मात्र आता नड्डाच नागपुरात येत आहेत, त्यामुळे लोकसभेच्या फॉर्म्युल्याबाबत नागपुरातच चर्चा होण्याची शक्यता आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून घेऊया। कपिल, काही नावं भाजपने जाहीर केलेली आहेत, मात्र उर्वरित जागांबद्दल विशेषतः जागा वाटपाबद्दलचा नेमकी चर्चा होऊ शकते का? आज नेमकं काय होऊ शकतं? नक्कीच काही नावं भाजपाने डिक्लेअर केलेली आहेत लोकसभेची, परंतु जी तिढा निर्माण झालाय ज्या जागेवरती त्याच्यावरती अजून पूर्णविराम लागलेला नाहीये। त्यामुळे आज हे तिघही जे नेते आहेत, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री, ते दिल्लीवारला जातील असं समजत होतं, अशी माहिती। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस समोर येत होती, परंतु जे.पी. नड्डा जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भाजपाचे, ते आज नागपूरमध्ये आहेत आणि त्यामुळे आज रात्री तिघही नेते नागपूरला जाऊ शकतात आणि नागपूरला याबाबत सविस्तर चर्चा होऊ शकते, हा तिढा सुटू शकते अशी सूत्रांची माहिती समोर येत आहे। अशी शक्यता वर्तवली जात आहे। ते दिल्लीवारी नाही तर नागपूरवारी आज होऊ शकते या नेत्यांची, अशी महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे। काल 20 नावं भाजपाकडून डिक्लेअर करण्यात आलेली आहेत। उरलेली जी नावं आहेत ती थोडी कॉन्ट्रोवर्शियल आहेत। त्या जागेवरती तिढा कायम आहे, त्यावरती उपाययोजना करायची आहे, त्यावरती चर्चा करायची आहे, त्यासाठी ही महत्वाची बैठक समजली जाते। नक्कीच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।